आज आले होते बँकेत. थोडं माझं काम होतं बँकेत, पण काम काय झालं नाही. लाईट गेली होती. त्यामुळे आम्हाला परत उद्या यावं लागणार होतं. बँकेत काही काम झालं नव्हतं म्हणून ह्यांना म्हटले, "चला आपण भोगातीव जाऊन येऊ." आणि मला स्वामींची मूर्ती हवी होती, त्यामुळे मी आले होते. ती माझी पहिली मूर्ती होती ना, ती पिल्लूच्या हातातून चुकून पडली होती. त्यामुळे मला दुसरी मूर्ती हवी होती. काही ठिकाणी बघितलं होतं, पण मला जशी पाहिजे होती तशी मला मिळाली नाही. आणि ह्या दादांना मी सांगितलं होतं स्वामींची मूर्ती आणा. पहिली जी मूर्ती होती ना, ती ह्यांच्याकडूनच आणली होती. ही वस्तू मी घरासाठी पण घेतल्या होत्या इथून आणि दरवेळी येते ना, तेव्हा थोडं काय पण असू दे, जे लागणार आहे ते मी इथून घेऊन जाते. गणपती तिथे बनवतात ना, तिथे मातीची वगैरे भांडी सगळी बनवतात ते. त्यामुळे मी तिथे गेले होते स्वामींची मूर्ती भेटेल म्हणून. पण ती चिखलाची होती. त्यामुळे मी घेतली नाही. त्याला अभिषेक वगैरे काय घालता येत नाही. सकाळी बँकेत लवकर गेले होते. घरातली माझी कामं वगैरे अजून राहिली होती आवरायची. त्यानंतर पहिल्यांदा पिल्लूला मी झोपवून दिलं. त्यानंतर बाकीची कामं आवरायला घेतली. इथे ना बाबांच्यासाठी मी पावसाळी चप्पल घेतलं होतं. बाबांचं पावसाळी चप्पल नव्हतं, त्यामुळे त्यांना घेतलं होतं. आणि बऱ्याचशा अशा मी वस्तू तिथे गेले ना तेव्हा घेते. आणि इथं आईसाठी पण पावसाळी चप्पल घेतलं होतं. हे 2 चप्पल आणले होते ना, आई-बाबांना बसले तर ठीक, नाही बसले तर परत करावे लागणार. ही जी आहे ना, दुसरी वस्तू मी आणली होती ना, डायनिंग टेबल क्लॉथ आणलं होतं. पण डायनिंग टेबल वगैरे आमच्यात काय नाही. आमच्यात ना ट्यूबवेल होता, त्यामुळे मी घेतलं होतं. पिल्लूचा जेव्हा बड्डे येईल ना, तेव्हा हे हातरायला गावल. दिसायला खूप सुंदर होतं, त्यामुळे हे मी घेतलं होतं. त्यानंतर मी आणलं होतं ते म्हणजे कप. आणि छोटेवाले आमच्या घरामध्ये कप होते, पण मोठे नव्हते, त्यामुळे मी घेतलं होतं. क्वालिटी एकदम छान होती आणि ब्लॅक कलर होता. आता शेवटची वस्तू राहिली होती ते म्हणजे घड्याळ आणलं होतं मम्मीसाठी. मम्मीच्या घरी घड्याळ नव्हतं आणि जे पहिलं होतं ते फुटलं होतं, म्हणून हे तिच्यासाठी मी घेतलं होतं.